हॅलो स्टुडंट्स, आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट टॉपिक सुरू आहे. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.2 स्टार्ट केलेले आहे. एक्सरसाइज 1.2 मधले 5 क्वेश्चन्स आपण लास्ट लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेले आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6, एक्सरसाइज 1.2. The area of the circle is 25 pi square centimeter. Find the length of its arc subtending an arc of 144 degree at the center. Also find the area of corresponding sector. So area of circle, circle चा area दिलेला आहे 25 pi square centimeter. अँगल आहे 144 डिग्री आणि काय काढायचं आहे, फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. सेक्टर आणि त्याची जी काय आर्क लेंथ आहे, फाइंड दी लेंथ ऑफ इट्स आर्क. आर्क लेंथ आणि करस्पॉन्डिंग सेक्टरचा एरिया काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सोल्युशन, फर्स्ट द गिवन डाटा. एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज किती आहे 25 pi and angle theta is 144 degree. So what is the area of circle? So area of circle is pi r square. Formula काय, pi r square, that is a is equal to pi r square, which is 25 pi. Pi get cancel. R square is equal to 25. Therefore r is equal to 5. r ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 5 मिळालेली आहे. सो थीटा काय आहे, थीटा इज 144 डिग्री. हा जो काय थीटा आहे तो कशामध्ये लागतो आपल्याला, रेडियन मध्ये लागतो. सो 144 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, रेडियन मध्ये होईल. तो इथं दोन्हीला आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर याचं सोल्युशन येतं 4 पाय बाय 5 रेडियन. 4 पाय बाय 5 रेडियन. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे एस. एस इज द आर्क लेंथ. सो फॉर्म्युला इज आर थीटा. आर ची व्हॅल्यू आहे 5 आणि थीटा आहे 4 पाय बाय 5 रेडियन. सॉरी, रेडियन. 5 get cancel, 4 pi centimeter. So S is equal to 4 pi centimeter. Next calculate करायचं आहे area of sector. What is the formula for area of sector? Half r square theta. So half r square is 5 square into theta is 4 pi by 5. Okay, so 2 2s are 4, 1 5 get cancelled. The solution is 10 pi. हा काय आहे, एरिया आहे. तो युनिट असेल स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया इज इक्वल टू. सर्कलच्या एरियावरून पहिल्यांदा आपण रेडियस कॅल्क्युलेट केली. थीटा अँगल दिलेला आहे त्याचं रेडियन मध्ये कन्वर्ट केलं. त्यामध्ये आर्क लेंथचा फॉर्म्युला आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर काय केलेले आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे. So next question बघा, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. OAB is a sector. OAB is a sector of the circle having center at O and radius
and radius 12 centimeter, 12 centimeter if major angle AOB is equal to 45 degree, is equal to 45 degree. Find the difference, find the difference between, find the difference between the area of a sector, OAB and triangle AOB. So area of sector OAB आणि area of triangle जो काय आहे AOB यातला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तो डिफरन्स कॅल्क्युलेट करण्याच्या आधी आपण पहिल्यांदा काय करू, डायग्राम कन्सिडर करू. तो इथं आपण घेतला सर्कल, सर्कल विथ सेंटर O. हा BA. इथून आपण काय घेतले, परपेंडिक्युलर. हा जो काय अँगल आहे तो आहे 45 डिग्री, 45 डिग्री. सेंटर पासूनची रेडियस आहे 12 सेंटीमीटर. ही पण रेडियस किती आहे, 12 सेंटीमीटर. अँड दिस इज अ एरिया ऑफ सेक्टर. इथला जो काय डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर OAB and area of triangle AOB. So यातला जो मधला पोर्शन आहे तो मधला पोर्शन आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तो याच्या आधी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, रेडियस. सोल्युशन पहिल्यांदा जी काय आपण डायग्राम कन्स्ट्रक्ट केल्या त्या डायग्रामचं आपण डिस्क्रिप्शन घेऊ. OA is equal to OB is equal to 12 सेंटीमीटर. रेडियस काय आहे, 12 सेंटीमीटर. मेजर अँगल काय आहे, AOB. मेजर अँगल AOB किती आहे, 45 डिग्री. अँगल किती आहे, 45 डिग्री. पण आपल्याला जो काय अँगल असतो तो कशामध्ये लागतो, रेडियन मध्ये लागतो. तर याचं आपण कन्वर्जन करून घेतलं. So it's a conversion in pi/4 radian. 45 डिग्री म्हणजेच किती, pi/4 radian. So area of sector, area of sector पहिल्यांदा सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट करून घेतला. सो एरिया ऑफ सेक्टर OAB हा जो काय एरिया आहे, एरिया ऑफ सेक्टर OAB काय फॉर्म्युला, हाफ r² theta. This is the formula to calculate the area of sector. So half r is 12 square and theta is pi/4. कॅल्क्युलेशन केलं तर जो काय सोल्युशन येतं किंवा एरिया ऑफ सेक्टर दॅट इज 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. That is a area of sector. इथं 12 चा स्क्वेअर 144, इथं 8 न डिवाइड केलं तर किती येतं, 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. लेट काय घेतलेलं आहे बघा, BD. इथून आपण एक परपेंडिक्युलर टाकलेली आहे. सपोज मी त्याला इथं नोटेशन दिलं D. BD इज परपेंडिक्युलर टू OA. OA ला BD काय आहे, परपेंडिक्युलर. OA ला BD काय आहे, परपेंडिक्युलर ऍट कोणत्या पॉइंट मध्ये, D. सो कन्सिडर द राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला ODB. राईट अँगल ट्रायंगल कोणता कन्सिडर केलेला आहे,
ODB. So sin theta is equal to sin theta. या angle मध्ये sin theta is opposite side upon hypotenuse, that is BD divided by OB. So sin theta, theta किती दिलेला आहे 45. So sin 45 is आपल्याला व्हॅल्यू आता कशाची काढायची आहे इथं OBD ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. So BD is equal to OB sin 45 degree. OB sin 45 degree. So sin 45 जो काय आहे BD is equal to OB ची व्हॅल्यू किती आहे 12 into sin 45 is 1/√2. So the 1/√2 denominator ला आहे. So इथे कॅल्क्युलेशन केलं √2 divided by multiply √2. So इथे व्हॅल्यू येईल 2. √2 into √2 2. 12 divided by 2 is 6√2. So the value of BD is 6√2. Therefore, area of triangle, triangle चा area कॅल्क्युलेट केला. Area of triangle AOB. Area of triangle is half base into height. Base काय आहे OA and height काय आहे BD. So half into 12 into 6√2. So the calculation is 36√2 square centimeter. So आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB and area of triangle AOB. Therefore, the difference between area of sector and area of triangle यातला आपल्याला काय करायचंय डिफरन्स कॅल्क्युलेट करायचंय. सो एरिया ऑफ सेक्टरचा एरिया किती आहे 18π minus 36√2. हा काय मिळालेला आपल्याला डिफरन्स मिळालेला आहे स्क्वेअर सेंटीमीटर. इथून तुम्ही 18 कॉमन घेऊ शकता किंवा ऍज इट इज सोल्युशन घेतलं तरी चालेल. 18 कॉमन घेतलं तर काय येणार आहे पाय मायनस 2√2 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके सो हा झाला क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन सेम एज इट इज क्वेश्चन नंबर 7 सारखाच आहे. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. OPQ is a sector of the circle having center at O and radius 15 centimeter if major angle
POQ is equal to 30 degree. Find the area enclosed by arc PQ and chord PQ. सेम एज इट इज क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं वर्डिंग काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. तर इथं जो काय सर्कल आहे तो काय आहे OPQ, पण इथं आता काय केलेलं आहे, एक सर्कल कन्सिडर केला. सेंटर सेंटर पासून आपण रेडियस घेतली, ते PQ आहे. त्यानंतर ट्रायंगल, इथून आपण परपेंडिक्युलर घेतली तर आपल्याला ट्रायंगल मिळाला. आणि ही जी काय आहे ती काय आहे कॉर्ड. सो इथं जो काय आहे तो काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. इथला अँगल जो काय आहे तो आहे 30 डिग्री. अँगल इज 30 डिग्री and radius is 15. O is the center. So enclose of the arc PQ and chord PQ. आर्क आणि कॉर्ड यामधला जो काही एरिया आहे तो एरिया काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. सेम एज इट इज द एरिया ऑफ द सेक्टर अँड एरिया ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचा आणि सेक्टरच्या एरियावरून काय करायचे, व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहे. सो सोल्युशन radius r is equal to 15 सेंटीमीटर. रेडियस किती दिलेले आहे 15 सेंटीमीटर. अँड मेजर अँगल POQ किती आहे 30 डिग्री. तो पहिल्यांदा याचं कन्वर्जन करून घेतलं, 30 into π/180 रेडियन. सो π/6 रेडियन. एरिया ऑफ अ सेक्टर, यातून काय केलं, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला, हाफ r स्क्वेअर थीटा. सो हाफ r इज 15 त्याचा स्क्वेअर इंटू थीटा इज π/6. सो इथे मिळेल 7 π/4 75 सॉरी 75 π/4 75 π/4 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. इथं 3 ने डिवाइड केलं तर 75 π/4 स्क्वेअर किंवा 25 चा स्क्वेअर करा आणि 3 ने डिवाइड करा. सो आता इथं काय केलेले आहे, इथं r घेतलेला आहे. QR परपेंडिक्युलर टू OP. QR काय आहे OP ला परपेंडिक्युलर आहे, मीटिंग ऍट R. तो आपल्याला काय काढायचे, लेंथ ऑफ QR काढायचे. लेंथ ऑफ QR सेम एज इट इज काय केलं, राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला. ORQ sin theta is equal to काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, दॅट इज OQ. आपल्याला QR ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो QR इज इक्वल टू OQ sin theta. OQ ची व्हॅल्यू किती आहे 15 and sin theta is 30. So sin 30 is half. So the value of OQ is 15/2. Therefore, ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट केला. ट्रायंगल POQ is equal to half बेस काय आहे OP इंटू हाइट आहे QR. So half
OP ची व्हॅल्यू आहे 15 इंटू QR ची व्हॅल्यू आहे 15/2. सो इथं काय मिळेल 225/4 225/4 स्क्वेअर सेंटीमीटर. Therefore, the question काय area enclosed between arc and chord. Area between arc PQ and chord PQ. Chord PQ. So the काय येईल 75/4 minus 225/4 स्क्वेअर सेंटीमीटर. इथून तुम्ही काय करू शकता कॉमन पण घेऊ शकता किंवा मग ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. जो क्वेश्चन नंबर 7 आहे सेम ऍज इट इज क्वेश्चन नंबर काय आहे 8 आहे. फक्त थोडंसं वर्डिंग चेंज केलेलं आहे. बाकी सॉल्व्ह करायची प्रोसेस दोन्हीची काय आहे सेमच आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. Question number 9. The perimeter of a sector of a circle of area 25 pi square centimeter each 20 centimeter find the area of sector. काय आहे द पेरिमीटर ऑफ अ सेक्टरचा पेरिमीटर दिलेला आहे ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टरचा एरिया काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. आर काय आहे सर्कलची रेडियस. सो पेरिमीटर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया सर्कलचा एरिया किती आहे 25 पाय. So A is equal to 25 pi. Pi r square is equal to 25 pi. Therefore, R is equal to 25. Sorry, R is equal to 5. R ची व्हॅल्यू काय असेल 5. R square is equal to 25. Then R is equal to 5. Perimeter of sector काय दिलेला आहे a perimeter of sector is 20. Perimeter of sector is 20. So, perimeter of sector किती आहे 20 centimeter. So perimeter is S plus 2R. Perimeter of sector S plus 2R is equal to 20. So the value of R 2 into 5 is equal to 20. So S is equal to 10. S is equal to 10. S is the arc length. S is the arc length.
सो आर्क लेंथ काय मिळालेली आहे आपल्याला 10. नाउ फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. आपल्याला काय करायचंय, सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. रेडियस आहे, एस आहे, पण थीटा कॅल्क्युलेट असल्याशिवाय आपल्याला सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट करता येणार नाही. सो एस इज इक्वल टू आर थीटा. इथून आपल्याला काय करावं लागेल, थीटा कॅल्क्युलेट करावं लागेल. सो थीटा इज इक्वल टू एस डिवायडेड बाय आर. सो द व्हॅल्यू ऑफ एस, एस ची व्हॅल्यू काय आहे, S is 10 and R is 5. So theta is 2 radian. Theta काय आहे 2 radian. Therefore, area of sector. Area of sector. काय formula? Half R square theta. So half into 5 square into 2. 2 get cancelled. 25 square centimeter. 25 square centimeter. This is the area of sector. झाला area of sector. क्वेश्चन नंबर 9. याच्यामध्ये आपल्याला काय दिला होता, पेरिमीटर दिला होता, त्याच्यावरून आपण काय केलेलं आहे, एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 जो काय आहे, सेम एज इट इज क्वेश्चन नंबर 9 आहे, तो तुमच्यासाठी काय असेल, होमवर्क. क्वेश्चन नंबर 10. रेफरन्स साठी मी एक्झाम्पल ऍज इट इज ठेवते. त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करावे लागतील, व्हॅल्यू चेंज करावे लागतील. दी पेरिमीटर, सेमच क्वेश्चन आहे. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ ए सर्कल of area 64 pi square centimeter is 56 centimeter. Find the area of sector. ओके, इथं सर्कलचा एरिया दिलेला आहे 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आणि पेरिमीटर जो काय आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर किती आहे, 56 सेंटीमीटर. याच्यावरून काय करायचं आहे, तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तो या टॉपिक मध्ये आपला फर्स्ट टॉपिक अँगल अँड इट्स मेजरमेंट काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. याच्यामध्ये 2 एक्सरसाइज आहेत, एक्सरसाइज 1.1 आणि एक्सरसाइज 2.2. ऑल क्वेश्चन्स काय केलेले आहेत, आपण यामध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, थँक्यू.